प्रतिक्रिया. माझा एक आवाज खराब झालेला आहे. मी एक पेशंट आहे दवाखान्यात. माझा आवाज सगळा बंद झालेला आहे. ईश्वरानं मला 1-2 मिनिटाची वेळ दिली, आवाज दिलाय मला. आता मला एक उघड्या डोळ्याने एक बघायचे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ज्या सगळ्या महामानवानं हे जे आपल्याला अभ्यास शिकविला, हे आज आपल्याला त्याचा आदर मानावा लागेल. आपण त्यांच्या पुढे आहेत. आता हे बघा, हे पोस्टर बघा, एखाद्या महामानवाचा का शिवाजी महाराजाचा किंवा अहिल्याबाई होळकरचा याच्यावर फोटो आहे का? हेच महाराष्ट्राला मला संदेश द्यायचा. हेच नेते होऊन बसले, हेच आम्हीच हेच काय आहेत. आज हे महाराष्ट्र जगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या चळवळीचे नेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबर हे होते. हाय का याचा फोटो एखाद्या महात्माचा? आज महाराष्ट्र त्याच्यावर चाललेला आहे. हे तुमच्या माध्यमातून मला दाखव. मी निवडून येईन हे नाही का, मला हे महाराष्ट्रामध्ये न्यूज द्यायचे. हे काय प्रकार चाललेला आहे? बॅनरवर महामानवाचा फोटो दिसत नाही, शिवाजी महाराजाचा फोटो नाही, आंबेडकर बाबा साहेबाचा फोटो नाही. ह्या महामानवाने इतिहास घडविला या गावामध्ये. ह्या आपल्या जनतेमध्ये आज जे जिवंत आहेत, ह्या महामानवाचे उपकार आहेत आपल्या. काय घेण्यात येणार नाही. हे जनतेने उघड्या डोळ्यावर बघावं. चला दुसऱ्या पोस्टर मध्ये तुम्हाला दाखवतो पुन्हा. हे माझी अपेक्षा. एक मला जनतेला एक कळकळीची विनंती, यायचं काय प्रोग्राम चालला त्या पोस्टवरून बघा. मी अभिनंदन करतो बाळासाहेब. नेत्याचे फोटो लावले, महामानवाचा फोटो नाही लावला. हे आता तुम्ही बघा. त्याला हुकुमशाही करायची, फक्त पैशावर करायचे. त्याला एवढ्या खालच्या पातळीचे गेले. आज हे फोटो लावतात, कुठेतरी म्हणतात जय शिवाजीरायाला अभिनंदन करतो, बाळासाहेब ठाकरे म्हणजे आंबेडकरला अभिनंदन करतो. आणि तुम्ही काय याचा अपमान करता? याच्यावर कशामुळे अपमान करता तुम्ही? त्याचा एक फोटो लावायला पाहिजे होता. माझ्या शिव छत्रपतीचा तरी फोटो लावायला पाहिजे होता. का नाही? चला ह्या माझ्या बॅनरवर हे करा, सगळ्या बॅनरवर घ्या. मला हे महाराष्ट्राला संदेश द्यायचा आहे. मला काही घेणं देणं नाही या प्रचाराचं किंवा निवडून येण्याचं, मला काही घेणं देणं नाही. पण मला हे महाराष्ट्र जागा करायचं आहे आता. मला म्हणजे माझी तब्येत बरोबर नाही, माझे सलाईन चालू आहेत, पण तरी पण माझ्या जीवाची बी बाजू करणं, माझा प्राण बी गेला. मी शहीद होणार आहे बाबासाहेब आंबेडकरांमुळे. बस चला दुसरं. महामानवाचे फोटो नसून त्यांचे नेत्याचे फोटो लावण्यात आलेले. मग याला लोकांना महामानवाची काही घेणं देणं नाही का? मग मला हेच संदेश सगळ्या महाराष्ट्राला दाखवायचा आहे. हेच संदेश मला महाराष्ट्राला दाखवायचा आहे. कारण का ह्या महामानवामुळे आपली ही सगळी जनता जी आज जिवंत आहे आणि जे आपल्याला गोरगरिबाला जे सगळं लिहून ठेवलेलं या महामानवाने म्हणून आहेत. आणि ह्यांना आपल्याला काहीच घेणं देणं नाही. ते पोस्टर बघा. म्हणजे हा प्रकार काय चाललेला आहे आहे का नाही? आणि जर कुठे बी गावात चालला, सभा करतात, डॉक्टर बाबासाहेबला अभिनंदन करतो, शिवाजी महाराजाला पहिले अभिनंदन करतो, आणि हा का प्रकार आहे? हे लटक आहे. हे प्रकार सगळा लटका आहे. हे उड्या डोगळ्यानं महाराष्ट्रानं बघावं आणि याला काय करायचे महाराष्ट्रानं धडा द्यावा. हे बघायला तुम्ही तुमच्या माध्यमातून. माझी आज तब्येत बरोबर नाही. काय आवाहन करणार मतदाराला एकच मायबापाला आवाहन करतो, तुम्ही फक्त सत्यता बघा आणि हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून दाखवायला. मी काय तुम्हाला बरवलं नाही, मी काय तुम्हाला या म्हणलं नाही. काल मी एक बाईट दिली आमच्या माजी मंत्री वरपुडकर साहेबांसोबत. आज त्याला झकमारी करून माझ्या गावात यावं हे मोही ताकद आहे. 4 बळी गेलेत माझ्या गावातले शेतकऱ्याचे, मुलाचे. त्यांनी आत्महत्या केल्या तेव्हा आला नाही. आज दुष्काळ परिस्थिती झाली, सगळं गाव पाण्यामध्ये होतं तेव्हा आला नाही. आणि आज एकच बाईट दिली तर माझ्या गावात आला. याला काहीतरी शोकांता वाटायला पाहिजे आणि गावाला लाज वाटायला पाहिजे. मी निवडून येण्यामुळे उभं राहिलं नाही. मला हे गोरगरीब जनता एकदा जागृत करून दाखवायचं. नेते मंडळी आम्ही सुद्धा पाहिलं होतं की नेते मंडळी जेव्हा गावात पाणी शिरलं होतं खाली बुधोड्यामध्ये, तिकडे त्यावेळेस तुम्ही सुद्धा लोकांची मदत केली होती. आम्हीच बातम्या लावल्या होत्या, अन्नदान वाटप केलं होतं, कपडे वाटप, बरोबर आहे, व्यवस्था केली. बरोबर आहे. मला फक्त मी दैवत ही गोरगरीब जनता मानतो. मी कोणाला मानित नाही. ही जी गोरगरीब जनता आहे ना, ही मी दैवत मानतो. आणि त्याच्याकरता आज मला फक्त 5 एकर होल्डिंग आहे. तुम्ही म्हणाल ना, काल सय्यद आला, मी येऊन करतो तेऊन करतो. मला 5 एकर होल्डिंग आहे. ही 5 एकर होल्डिंग सगळी मी दान करणार आहे या मंदिराला. चलो इथं उभा राह, तू काय देतो का? 10 लाख रुपये या मंदिरातले वरपुडकर साहेबांनी नेले आणि नेले मंदिरातले.
काय जमा केलेले कशा पद्धतीने नेले त्याला माहित. म्हणजे नेले का नाही जरा गाव वारायला. भावी भक्ताचे पैसे होते का ते? भावी भक्ताचे पैसे होते. काय? 10 लाख इथून नेले आणि ते सभा मंडप पलीकडे केलं. ते शासनाचं आहे. 10 लाख शासनाचा 10 लाख निधी आला. रुपये कशासाठी जमा केले होते? हे सगळे वर्गणी लोकांची होती ना हो. मंदिरासाठी. मंदिरासाठी. ते म्हणले तुला काम देतो आणि ह्या पोरायला काहीतरी घुमरा केलं, आम्हाला 10 लाख रुपये द्या. म्हणजे ते 10 लाख रुपये पोरायने दिले आणि ते तिकडं आणि ते सभा मंडप शासनाचा आलेला आहे. घरून केला का तुम्ही? नाही नाही. मग 10 लाख इथं देवाचं मारुती रायाचे जर पैसे तुम्ही खातात, तुम्हाला ही जनता माफ कर. मी जर नाही माफ केलं ते मारुती राय तुम्हाला माफ कर. प्रतिक्रिया आहे तुमची? मग आता हे उघड्या डोळ्यानं महाराष्ट्रानं बघावं. मी जे गोरगरिबामुळं माझी परिस्थिती नाही. मी लय गरीब माणूस आहे. मला 4 मुलं आहेत, रोज मंजुरी करतात. पण मला हे आवडलं नाही. कारण का सगळ्याच्या हातात दिलं. आणि जर ह्या महामानवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले याने जे आपला महाराष्ट्र घडविला आहे आणि त्यांच्यामुळे आता आपण जिवंत आहेत. आपण प्रत्येक राजकारण करू शकतोय. आणि हे हरामखोर लोक जर महामानवाचे फोटो लाईत नाहीत म्हणजे याची आता शिवसेनेचा नाराज आहे जय भवानी जय शिवाजी. आणि मग कुठे मग शिवाजी कुठे गेला? तेच म्हणालो ना मी. मला शिवाजीचा अभिमान आहे. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अभिमान आहे. मला महात्मा ज्योतीचा अभिमान आहे. का त्याचा फोटो तुम्हाला खपत नाही? कशामुळे खपत नाही? तुम्ही जे पुरोहित हे मला जनतेला दाखवून द्या. बोलण्यातच आहे. का नाही आज का नाही हे मला सांगा. काय मतदारांना काय सांगणार? मी रात्री दवाखान्यामध्ये होतो. पण तुम्ही मला बोललेलं आहे आवर्जून. मी तुम्हाला कोण्या मीडियाला बोललेलं नाही. काल एकच बाईट दिली माझी मंत्र्यामध्ये भाजपच्या विरोधामध्ये. आज त्या वरपुडकरला माझ्या गावात यावं लागलं. आणि गावात अरे तो जरी पळला आम्ही तुला सहकार्य केलं, तुला सभामंडप दिलता तिथं आणि पळला तरी बी त्या देवाला दिला ना, तो काम करून दाखवायला पाहिजे होतं. आज तू लटक म्हणाल ना मी पत्र देतो हे करतो. कशामुळे ते तवा देवाला एकदा दान केलं ना, ऐका, देवाला एकदा दान केलं ना, पडू येऊ जाऊ हे ईश्वराची देणगी. पण तो आज लटक येतो, शेड अर्धावटच बांधला, तुला लीड नाही भेटली म्हणून तू पुन्हा म्हणतो मी पत्र देतो येऊन करतो. ही ताकद पाटलाची, सच्चाईची ताकद आहे. आजकाल माझ्या लहान मित्रांना 4 बळी गेलेत माझ्या गावातले. आत्महत्या केल्यात शेतकऱ्याचे. तेव्हा काय नाही आला? एवढी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा का नाही आला? गोरगरिबाचे काय आले? घर वाहून गेले, घरात पाणी शिरले, तेव्हा का नाही आला? आणि आजच ते 5 उमेदवार यावर करणं उभे केले. याचा कसा एकदा प्रस्थापित खात्मा करा. त्याला बी झुकायची वेळ येईल. जनताच लागते आपल्या बघ. पण आपल्याला दुसरं काय नाही. पुढं आज दैठणामध्ये जिंदगी गेली त्या आप्पा घाडग्याचे, गणेश घाडग्याची फडशा पुसता पुसता त्याच्या पुढे त्यांनी तुम्ही सून उभी केली. आज पोखरणीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना न्याय दिला. त्यांनी पोखरमध्ये त्याच्या कार्यकर्त्यांना गरीब माणूस आहे 3 एकरवाला माझा मित्र आहे ते. आज त्याला काँग्रेसचं तिकीट भेटलंय आणि त्याच्या पुढे तुम्ही मुलगा उभा करता. ही काय श्रम कार्यकर्त्यांनी जायचं कुठं? त्या तळागाळातल्या आज ज्या गावामध्ये परिस्थिती निर्माण झाली, आज जर दवाखान्यात जायचं, कुठं का जरी काय जायचं, काय करायचं तर कोणाची मानसिकता राहिली नाही. म्हणते काय पाहिजे ह्या गरीबाला मला सूचना करायची. आज तळागाळातले माझे गरीब बांधव हेच सगळं सहकार्य करतात. कुठे डिलिव्हरी होऊ द्या, कुठं काही होऊ द्या, हे स्वतःचा झळ लावतात आणि गावातून येतात. पण त्याची आज मानसिकता राहिली नाही गरीबाची. कशामुळे राहिली नाही? ते प्रस्थापित नेते त्याला दाबून टाकते आणि पैसा घेऊन दुसरा उमेदवार तयार करते. तुम्हाला बी तिकीट द्यायचं आश्वासन दिलं होतं पण दिलं होतं. तुमच्यावर अन्याय काय केला? आता माया होता लय भयानक अन्याय काय केला. विषय काय होता? विषय काय होता? ज्या वेळेसला मी जे गोष्टी गावामध्ये केल्या, गोरगरीब जनतेचं काम करतो, एक अफवा झाली आणि आमच्या गावचे प्रसाद जाधव आहे, त्यांनी मला बोलावून केलं की साहेब आपल्याला तुम्हाला तिकीट देणार आहे आणि तुम्ही या. मी कोणा नेत्यापुढे झुकत नाही, मी जनतेपुढे झुकतो. पण त्याचं जरी पर्सनल ठीक आहे म्हणलं, तुझे मान्य होईल तू या म्हणाव. मी गेलो, पोरं गेले, ठीक आहे म्हणलं तुम्हाला तिकीट फाटलं. मग त्याच्यामध्ये भागवत कदम आणि मी 2च राहिलो तिथं. म्हणजे दोघांपैकी मी साहेब म्हणलं भागवतला तिकीट द्यायला मी तुम्हाला सहकार्य करेन. 10 वर्ष मी भाजपचं काम करतो. भागवतला तिकीट दिलं. मी 10 लाख रुपये खर्चतो. मी क्लिप दाखवतो तुम्हाला. 10 लाख रुपये खर्चतो. माझ्या पद्धतीनं मी 500 मतदान देतो.
माझ्या पद्धतीने मी 500 भागवत द्या आणि भागवत बी बिचारा म्हणला बच्चर म्हणला तिकीट दिलं माझ्या पद्धतीने मी काम करतो. पण त्याच्या बाद काही एक असा प्रश्न निर्माण झाला. आमच्याच गावचे 25 काही एक उमेदवार गेले तिथं माझं तिकीट कटलं. तरी मी त्याला मी सहकार्य केले वसंतरावला, चला तुम्हाला तिकीट भेटायला ना मी 2 पाऊल माग, मला माझ्या गावाचा अभिमान आहे. मग त्याचं बी तिकीट कटलं. मला कुठं फोन नाही, तू काय करायला, तू काय बोलायला, मला काही घेणं देणं नाही, काही विषयच नाही ते. मला एखादा फोन तर लावायचा होता शेवटी. मी भाजपचा होतो ना, मला एखादा फोन लावायचा होता बाबा. आमदारने काय नाराजी दूर करायचा प्रयत्न काय? आता नाराजी तर ही जनता दाखवीन, मी काय करू शकत नाही. हे आमचा मारुती आहे दाखवीन, याचा जागृत आहे. यानं डुप्लिकेट यावर पुरकर साहेबांना एवढं प्रकार केला आणि डुप्लिकेट गावात गेले ना, मंदिरातले पैसे खाल्लेत ना, ते मारुती आहे त्याला दाखवून दिल्याशिवाय मी काय करत नाही. मी एक सर्वसामान्य, माझी लायकी नाही त्याला खेटण्याची, पण माझी लायक माझ्या गावातल्या ह्या माणसाची लायकी आहे मारुती रायाची. हे मारुती राय बघून घे बस.